नमस्कार मित्रांनो. मी ॲडव्होकेट मधुश्री देशपांडे आणि तुम्ही पाहत आहात बेअर लॉ बाय मधुश्री देशपांडे. आज आपण एका महत्त्वाच्या प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत. याचा थेट परिणाम देशभरातील हजारो न्यायिक सेवा परीक्षांच्या उमेदवारांवर होऊ शकतो. तर हे प्रकरण जे आहे, ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे, भूमिका ट्रस्ट विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. आता या प्रकरणाची सुरुवात कशी झाली किंवा त्यांचं भूमिका ट्रस्ट याचं या संस्थेचं म्हणणं काय आहे? तर केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे? नेक्स्ट डेट काय आहे? आणि प्रकरणामध्ये नक्की पुढे काय होऊ शकते? या सर्वाबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर या प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली याबद्दल आपण चर्चा करूया. तर यापूर्वी कसं होतं, की तुम्ही एल-एल-बी केलत आणि बार काउन्सिलमध्ये तुम्ही नोंदणी केलीत. ए-आय-बीची एक्झाम देऊन तुम्ही जे सनद घेता, ती घेतलीत, की तुम्ही प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट झालात. आणि प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट झाल्यानंतर तुम्ही लगेच म्हणजे विथआऊट एनी एक्सपिरियन्स तुम्ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास एक्झाम तुम्ही देऊ शकत होता किंवा इलिजिबल होत होता. आणि त्यानंतर काय झालं, की ऑल इंडिया जजेस असोसिएशन अशी एक केस एंटरटेन करत असताना या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अ, असं हेल्ड केलं, कनिष्ठ न्यायिक सेवेसाठी किमान 3 वर्षांची वकिली प्रॅक्टिस आवश्यक असावी. असं कोर्टाने तिथं सजेस्ट केलं, की ॲट लीस्ट 3 इयर्स प्रॅक्टिस तुमची पाहिजे. त्यानंतर काय झालं, की मग एल-एल-बी प्लस तुम्हाला 3 वर्ष वकिलीचा अनुभव पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही जे-एम-एफसी देऊ शकता. असे निर्देश सुप्रीम कोर्टाचे आल्यानंतर ज्या काही नंतर ॲड झाल्या वेगवेगळ्या स्टेट्सच्या, तर त्यामध्ये 3 वर्षाची प्रॅक्टिस मॅन्डेटरी करण्यात आली. आता यानंतर काय झालं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला, की बऱ्याचशा रिट्स फाईल झाल्यानंतरही स्पेशल लिटिगेशन होत्या त्या रिजेक्ट होत गेल्या. कारण काही स्पेसिफिक किंवा स्पेशल ग्राउंड्स तिथं दिसला नाही. पण भूमिका ट्रस्टने जी रिट केली, भूमिका ट्रस्ट ही एक अशी ट्रस्ट आहे, की जी अपंगांसाठी किंवा दिव्यांग उमेदवारांसाठी काम करते. तर या संस्थेने ज्यावेळेला रिट पिटिशन दाखल केली, त्यावेळेला त्यामध्ये काही असे ग्राउंड्स होते, की जे बघून सुप्रीम कोर्टाला वाटलं, की नाही रिव्ह्यू अलाऊ केला पाहिजे किंवा रिव्ह्यू घेतला पाहिजे या आपण रिटचा. तर त्यावेळी मग काय झालं, ही भूमिका त्याच्यानंतर चर्चेत आली. आता आपण बघूयात, की नेमकं भूमिका ट्रस्टने याचिका का दाखल केली? तर त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, हे आपण डिस्कस करू. तर 3 वर्षांची जी सक्तीची प्रॅक्टिस आहे, ही अन्यायकारक आहे, असं भूमिका ट्रस्टचं पहिलं म्हणणं होतं. नंतर आर्थिकदृष्ट्या कमकुवत जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हे 3 वर्ष पुढे ढकलणं हे कठीण होऊन जाणार आहे. त्यानंतर आर्टिकल 14 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे इक्वालिटी किंवा समानतेच्या घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात ही प्रोव्हिजन होते. आणि स्पेशली एबल्ड जे पर्सन आहेत किंवा दिव्यांग उमेदवार आहेत, यांच्यासाठी हे अन्यायकारक आहेत. कारण 3 वर्ष त्यांना प्रॅक्टिस मध्ये टिकून राहणं आणि नंतर त्यांचं जर मेन एमच ज्युडिशियरी असेल, तर त्यांनी का 3 वर्ष वाट बघायची? हा बेसिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ऑल इंडिया जजेस असोसिएशन या केसमध्ये दिव्यांगांबद्दल कोणतीही चर्चा पूर्वी झालेली नव्हती किंवा अशा स्पेशली एबल्ड व्यक्तींसाठी रिलॅक्सेशन किंवा ह्याच्यावर चर्चाच मुळी कोणती झाली नव्हती. त्यामुळं कोर्टाने असं ठरवलं, की रिव्ह्यू आपण अलाऊ करूया. त्यानंतर तर केंद्र सरकार आणि इतरांचा युक्तिवाद काय होता याच्यावर किंवा त्यांचं म्हणणं काय आहे सरकारचं, हे बघूया. तर सरकारचं असं म्हणणं आहे, की नुसतं पुस्तकी ज्ञान किंवा केवळ पुस्तकातलं ज्ञान थेरॉटिकल नॉलेज हे पुरेसं नाही या पदासाठी. नंतर प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज, पुरावे, साक्षीदार, अर्ज, युक्तिवाद, न्यायालयीन शिस्त यांचा अनुभव बेसिक किमान अनुभव असणं हे आवश्यक आहे. त्यानंतर 3 वर्षांची प्रॅक्टिस केल्यामुळे न्यायाधीश अधिक सक्षम आणि अनुभवी बनतात आणि तो जे पदभार आहे ते सांभाळण्यासाठी आणखी आपल्याला कॅपेबल जजेस आपल्याला मिळतील, असं केंद्र सरकारचा युक्तिवाद यावर होता. न्यायव्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला 3 वर्ष प्रॅक्टिस रूल हा मॅन्डेटरी केला पाहिजे, असं सरकारचं पहिल्यापासूनच म्हणणं आहे. पण यामध्ये दिव्यांग उमेदवारांबद्दल काहीच एक्सप्रेशन दिलेलं नाही केंद्र सरकारनं. तर यानंतर काय झालं, सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षणं किंवा काही सजेशन्स दिले. ते म्हणजे की विविध हायकोर्ट किंवा विधी विद्यापीठ म्हणजे एन-एल-यू जे आहेत, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे आहेत, त्यांच्याकडून सूचना किंवा सजेशन मागवल्या गेल्या. तर आता आपण सध्याची स्थिती नेमकी काय होती याबद्दल चर्चा करूयात.
प्रकरण जे आहे ते अद्याप अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे. मागची तारीख जी होती ती 28 जुलै होती आणि पुढची तारीख आहे ती 12 ऑगस्ट आहे. तर आता सध्या अंतिम निर्णय कधी आणि पुढे नेमकं काय होणार याच्याबद्दल आपल्या कुणालाच काही माहीत नाहीये आणि आपण सांगू पण शकत नाही, असा अंदाज पण देता येणार नाही. तर 12 ऑगस्टला सुद्धा या प्रकरणाचा अंतिम निर्णय होईल असं वाटत नाही. कारण आपण जर मागच्या काही तारखा बघत आलो, एक 5-7 तारखा, तर आपल्या लक्षात येईल पॅटर्न की जस्ट बेंच बसतं, थोडंफार डिस्कशन होतं आणि पुढची तारीख. म्हणजे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हे सगळं आपल्याला पण फेस करावं लागणार आहे. तरीही आता एक 2 महिने हार्डली टाईम आणखी जाऊ शकतो. एक ऑक्टोबरच्या आतमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या आत निर्णय येईल किंवा मॅक्सिममली ऑक्टोबर महिना आपल्याला लागू शकतो फायनल निर्णयासाठी. तर आता पिटिशन अलाऊ होईल, रिजेक्ट होईल किंवा काय होईल हे आपण सांगू शकत नाही. पण कालचं आपण 28 जुलैचं जर हिअरिंग ऐकलं कोर्टाचं, सुप्रीम कोर्टाचं, तर त्यामध्ये कोर्टाचं एक मत तर निश्चित आहे, की 3 इयर्सचा जो रूल बनवलेला आहे प्रॅक्टिसचा, तर तो ऑलरेडी कोर्टाने बेंचने खूप जास्त विचार करून आणि व्यवस्थित बनवलेला आहे. तर हे तर कंडिशन हे राहणार आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे. फक्त ह्याचं जे एन्फोर्समेंट आहे त्याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे, की नेमकं म्हणजे प्री सिलेक्शन का पोस्ट सिलेक्शन आपण एक्सपिरियन्स काउंट करायचा किंवा एक्सपिरियन्स काउंट करताना काही क्रायटेरिया असला पाहिजे का? याच्याबद्दल सगळी चर्चा चालू आहे. तसंच एक वुमेन्स किंवा स्पेशली जे एबल पर्सन आहेत, तर स्पेशली एबल आणि वुमन अशा 2 कॅटेगरीसाठी काही रिलॅक्सेशन वगैरे देता येईल का? याबद्दल पण चर्चा चालू आहे. पण 3 इयर्स रूल्स हा राहील असंच कोर्टाचं म्हणणं आहे. तर आता आपण बघूया म्हणजे जर कंप्लीटली विचार केला या सगळ्या प्रकरणाचा, तर हे जे पिटिशन आहे ही पार्टली अलाऊ होईल. वुमन आणि स्पेशली एबल्ड लोकांसाठी रिलॅक्सेशन देण्यात येऊ शकतं. आणि एन्फोर्समेंटबद्दल काही रूल्स बनवू शकतो कोर्ट, की प्रॅक्टिस कशी काउंट करायची किंवा काय आणि 3 इयर्सचा रूल तर बऱ्यापैकी राहील किंवा झाला तर हा रिड्यूस होऊन 2 वर्ष होऊ शकतो. तर असे काही चेंजेस होऊ शकतात ऑर्डरमध्ये. बाकी आपण तसं फिक्स काहीच सांगू शकत नाही. हा फक्त एक अंदाज आहे. आता 12 ऑगस्ट रोजी जे काही होईल त्याचीही अपडेट मी माझ्या या YouTube चॅनेलवर नक्की शेअर करीन. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा. सो थँक यू सो मच. हॅव अ गुड डे.